हॅलो, आहेस का घरात? बाई आशू, सावंत काकू, झालं काय? तुला माहिती नाही पडलं? कुठे असतेस तू? घरात असतेस की कुठे असतेस? अगं ती सुषमा शिंद्यांची पळून गेली. काय सांगतेस? म्हणूनच आली धावत. काय हो सावंत काकू? मग सावंत काकूंना मला जसं माहिती पडलं ना, मला माहिती पडलं की मी पहिले सावंत काकूंना सांगितलं, तुझ्याकडे आलो आम्ही. बाई बाई, चल चल बसून बोलू चला. बघितलं का सावंत काकू, आता आपण आलो म्हणून हिला माहिती पडलं ना. चाळीमध्ये सगळी माणसं जमली आहेत, नुसता कल्ला झालाय. काय गो, काय करतस घरात? तिकडं अख्खं गाव जमलो असा. कसं काय करता? मी किचन मध्ये होते, संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते मी. मरांनी तुझा किचनचा काम. तिकडं अख्खा गावाला आग लागलीस ना तरी पण तू घरातच बसून राहशील. ही अशीच आहे हो सावंत काकू. हिला मग म्हणते की मला काय माहिती पडत नाही आणि तुम्ही मला काय सांगत नाही. तुझं लक्ष कुठे असतं? दोघींच पण मला वरडून झालं असेल ना, तर आता मला सांगा नक्की कसं झालं आणि काय झालंय ते. अगं काय नाही, काय झालं, सकाळी कॉलेजला म्हणून ती गेली, झालीच नाही परत. आणि आत्ता तिच्या आईने कपाटामध्ये बघितलं तर कपडे पण नाहीयेत तिचे थोडेफार आणि पैसे पण नाहीयेत. पैसे आणि आईचं मंगळसूत्र वगैरे घेऊन गेली ती. अशी कशी गेली गो बाई? ती शिंदीन तर किती कडक आहे कसली. मला तर तिची लय भीती वाटते. माई ही दुसऱ्यांच्या चेडावर किती नावं ठेवता. मग काय, किती खूप नावं ठेवते सावंत काकू आपल्याला माहिती. आणि आपल्या तिघींना तर किती ती नेहमीच नावं ठेवत असते आपल्या तिघींना. मायच एक दुसरा येता काय. परवाचीच गोष्ट आहे सावंत काकू. मी आणि सरू गलीच्या तोंडावरती बोलत उभं होतो, तर आली मागून शिंदेन. काय बाई, ह्यांना कामच नाहीये आणि असंच राहीन. तिचा आवाज तुम्हाला माहितीये कसा आहे? एवढं म्हणजे डोक्यात गेली ना. माका काय वाटता, आपल्या चेडवाकडे लक्ष द्यायचं, आपल्या झिलोकडे लक्ष द्यायचं. दुसऱ्यांचं चेडू काय करता, झिल काय करता, ही का काय करूच असा. तिचं म्हणजे कसं झालंय ना, जगाला शिकवी ब्रह्मज्ञान आणि स्वतःचं कोरडं फॅशन. जाऊ दे, चल निघते मी. आता तिला भनक लागली ना की आपण इथे चर्चा करतोय. बाई आपल्याशी भांडायला पदर खोचून. तिला काही बाई लाज नाही. पोरगी गेली ना तर पोरगा गेला, तिला काही वाटत नाही. एक नंबरची भांडखोर बाई आहे. चल येते मी, भेटू परत. संध्याकाळी कचरा टाकायला जाऊ ना, तेव्हा भेटू मग. बरोबर, चालते. खरंच येईल बाई ती भांडायला. बाय म्हणजे भांडूक, माका नाही तिची भीती वाटत. सावंत काकूंचं तर बाई स्वॅगच वेगळं आहे. चला भेटू 10 वाजता कचरा टाकायला.